वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकाकडून ₹1 घेतला जातो आणि त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केलेली होती। यावरती साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिलेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्व समक्ष ठरलं। त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष ₹1 हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते। सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे। त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली। आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही। अजितदादांचा सुद्धा एक मोठा वाटा आहे तिथं निर्णयामध्ये। म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका पिढीला तर अडचणीत आणलेलंच आहे, तर दुसऱ्या पिढीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे तिचा तो बारामतीकडे 10कडे वळवण्यात आलेला आहे हास्यास्पद आहे।